बोलू नको. अगं आई, हा कावळा असा का? ह्यांनी काय खाल्लंच नाही. गुरुजी, असं का झालं? म्हणजे याचा काही अर्थ आहे का? कावळा अन्नाला शिवत नाहीये म्हणजे काहीतरी अडथळा आहे असं वाटतं. अडथळा म्हणजे? म्हणजे त्या आत्म्यांना अजून शांती मिळालेली दिसत नाहीये. पण आपण विधी सगळे बरोबर केलेत ना? हो, आपण विधी तर योग्य पद्धतीने केले होते, पण कधी कधी विधीच्या पलीकडेही काही गोष्टी असतात. म्हणजे एखादं अपूर्ण सत्य, न सांगितलेली गोष्ट किंवा एखादा दोष. दोष? कसला दोष? ते असं नाही सांगता येणार, पण एवढं मात्र नक्की की आज पितरांनी अन्न ग्रहण केलेलं नाही. हा विधी आपल्याला आता इथेच थांबवायला लागेल. तुम्ही मनापासून नमस्कार करा आणि त्या आत्म्यांना शांती लाभो अशी प्रार्थना करा. आता आपल्या हातात एवढंच उरलेलं आहे. आनंदी, नमस्कार कर. आई, हं? गुरु कशाला येतो? आनंदी, असं मानतात की कावळा असतो ना, तो आजी आणि बाबांकडनं काही मेसेज असेल ना तर तो आपल्याला येऊन देतो, आणि आपण काही मेसेज देणार असू तर तो त्यांना घेऊन जातो. एक क्रू ये ना, मला तुला काहीतरी मेसेज द्यायचा आहे. बाबा, मला सिद्धू बाबा आणि भावने दोघं पण खूप लाड करतात, पण तरी पण मी तुला खूप मिस करते. तू जिथे असशील तिथे हॅप्पी राहा आणि माझी काळजी नको करूस. जर खरंच कावळा असे निरोप घेऊन जात असता तर किती बरं झालं असतं. कसं आहे ना, या प्लॅनचा मास्टर माइंड आताच बसलाय आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्याला भेटल्याशिवाय आम्ही इकडनं हलणारच नाही. सिद्धू दादा, मी आज जायला निघालो तर माझ्यावर काठी उघरली. इथल्या कुणाला बी पूर्वकल्पना न देता यांनी रातोरात शाळा बंद केली. तू नको काळजी करूस, आपण आत गेल्याशिवाय गप्प बसणारच नाही.